आणि आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील बीडच्या विशेष न्यायालयामधील सुनावणी पुढे ढकलली। न्यायाधीश सुट्टीवर असल्यानं 24 जून रोजी पुढील सुनावणी होणार। पुण्याच्या कुंडमळा पूल दुर्घटना प्रकरणी चौकशी समिती स्थापन। चौकशी समितीमध्ये 6 जणांचा समावेश। 15 दिवसात अहवाल पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला जाणार। कुंडमळा पूल दुर्घटनेमध्ये 4घांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला जाग। कुंडमळ्यामध्ये नव्या पुलासाठी लेआउट आणि मोजणी सुरू। नवीन पुलासाठी 8 कोटी आधीच मंजूर। बच्चू कडू यांना 3 दिवसांच्या उपचारानंतर रुग्णालयामधून डिस्चार्ज। उपोषणानंतर बच्चू कडूंची प्रकृती खालावली होती। कडू यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली असून डॉक्टरांकडून काही दिवस विश्रांतीचा सल्ला। घाऊक महागाईचा 14 महिन्यातील निचांक। मे महिन्यामध्ये महागाई दर घटून 0.39%वर। खाद्यवस्तू आणि इंधनाच्या किमतीमध्ये घसरण झाल्यानं महागाई दराचा निचांकी स्तर। जागतिक पातळीवर भूराजकीय तणावामुळे महागाईत वाढ होण्याची भीती। आगामी जनगणनेचा खर्च 13,000 कोटींवर। 2 टप्प्यामध्ये जनगणना होणार। केंद्र सरकारकडून काल अधिसूचना जारी। नाव, लिंग, वय, शिक्षण, रोजगार, प्रवास अशा संदर्भातील विविध 36 प्रश्न जनगणनेमध्ये विचारले जाणार। 35 लाख कर्मचारी जनगणना करणार।